कुणाला मारली पत्री? जे इंग्रजांची चमचागिरी करत होते आणि इंग्रजांच्या धोरणांची अंमलबजावणी इथं करत होते, त्या सगळ्यांना पत्र्या मारायचं काम नाना पाटलांच्या प्रतिसरकारने केलं. ते पण न्यायालयात उभा करून. मनात आलं आणि उचलून नेला आणि मारला असं झालेलं नाही. गावामध्ये त्या माणसाला बोलवायचं आणि ही तुझी चूक तुला कबूल आहे का? तू इंग्रजांना आमच्या माणसाबद्दल सांगितलं असे कबूल आहे का? नाही म्हणालं की साक्षी पुरावे उभा करायचे आणि मग पत्री मारायचा कार्यक्रम, तो पण रक्त न येता केलेला आहे त्यांनी. आणि ते सगळं कुणाला केलं? प्रतिसरकारचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य सांगतो आणि मी पुढचा मुद्दा घेणार आहे. काय होतं प्रतिसरकारमध्ये? सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य होतं स्त्रियांच्यावर अत्याचार करणाऱ्यांना आणि दरोडे टाकणाऱ्यांच्या विरोधामध्ये मोहीम उघडणं. आणि दुसरं वैशिष्ट्य होतं की सगळ्या पोलीस पाटलांनी राजीनामे दिले आणि ज्यांनी दिले नाहीत त्यांना मात्र प्रतिसरकारनं धरलं आणि पत्र्या मारायला सुरू केल्या. इंग्रजांना नव्हे, इंग्रजांच्या राज्याची अंमलबजावणी करणाऱ्या त्यांच्या इथल्या प्रतिनिधींना नाना पाटलांनी धरलं आणि प्रतिसरकारनं धरलं. त्यामुळे लोकांच्या मध्ये प्रतिसरकारबद्दल भयंकर आवड तयार झाली. लोकांनी वेगवेगळे कार्यक्रम प्रतिसरकारच्या नावावर करायला सुरू केले. प्रतिसरकारमध्ये महात्मा गांधीजींचा विचार सगळ्याकडे पसरलेला होता. पण अन्याय अत्याचार करणार असतील तर आम्ही तो सहन करणार नाही म्हणून एक टीम जी उभा राहिली, ज्याच्यामध्ये जी.डी. बापू लाड असतील आणि नागनाथ अण्णा नायकवडे असतील, यांनी मात्र वेगळ्या पद्धतीनं ह्या सरकारला पाठिंबा द्यायचा प्रयत्न केला.